Welcome to session 12 problems on factorization and defactorization formulae. 8 फॉर्म्युले आपण लास्ट सेशन मध्ये बघितली. ॲडिशन चे 4 sin a plus b plus sin a minus b 2 times sin a cos b, sin a plus b minus sin a minus b equal to 2 times cos a sin b. असेच cos चे 2 cos a plus b plus cos a minus b 2 times cos a cos b, cos a plus b minus cos a minus b equal to 2 times sin a sin b. नंतर a plus b ऐवजी c टाकलं, a minus b ऐवजी d टाकलं, म्हणजेच a बरोबर आला c plus d upon 2 आणि b बरोबर आलं c minus d upon 2. त्याच्यापासून पुन्हा 4 बनवले. 8 फॉर्म्युलेज आपण बघितले. नाउ टर्न टुवर्ड्स प्रॉब्लेम्स ऑन दिस. ओके, हा पहिला प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट sin 2x plus sin 2y अपॉन sin 2x minus हे बघा इकडे एक्सप्रेस द सम इंटू टॅनचं बघा असा कन्वर्जन केलं आहे. मग कन्सिडर लेफ्ट हँड साईड. मी लेफ्ट हँड साईड घेणार विच इज इक्वल टू sin 2x प्लस sin 2y अपॉन sin 2x मायनस sin 2y. अशी सम नको आहे मला, अँगलची सम पाहिजे. मग याचं रूपांतर मी काय करणार, विच इज इक्वल टू साइन ए साइन सी प्लस साइन डी बाय कोणता फॉर्म्युला वापरणार मी, साइन सी प्लस साइन डी. काय होता तो फॉर्म्युला, इक्वल टू 2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस c मायनस डी अपॉन 2. आणि दुसरा फॉर्म्युला आहे डिनॉमिनेटरसाठी साइन सी मायनस साइन डी. मायनस आला तर फक्त कॉस पहिल्यांदा घ्या इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. इफ आय यूज दिस 2 फॉर्म्युले हिअर आय गॉट साइन सी प्लस साइन डी. हा सी आहे, हा तुमचा डी आहे. साइन सी प्लस साइन डी इक्वल टू 2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी माइनस डी अपॉन 2 होल अपॉन 2 टाइम. आता मायनस आलं म्हणून कॉस पहिल्यांदा ॲडिशन 2x प्लस 2y अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी 2x मायनस 2y अपॉन 2. 50% पुढे प्रॉब्लेम संपला. एम आय करेक्ट अप टिल एनी प्रॉब्लेम. ओके, बघा पुढे. दॅट इज इक्वल टू 2 2 कॅन्सल्ड. ओके, विच इज इक्वल टू साइन ऑफ 2x प्लस 2y अपॉन 2. 2 थ्रूआउट कट झाला तर साइन x प्लस y इंटू कॉस 2x माइनस 2y अपॉन 2 x माइनस y अपॉन कॉस ऑफ 2x प्लस 2y अपॉन 2. 2 थ्रूआउट कट इंटू साइन ऑफ 2 कट केला तर x माइनस y. सेम अँगल असेल तर साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस काय टॅन ऑफ x प्लस y, कॉस अपॉन साइन कॉट ऑफ x मायनस वाय. खरं आन्सर हे आहे. पण आपल्याला कॉट नको आहे. मग कॉट कोणाचा रेसिप्रोकल आहे माहिती आहे ना, कॉट एक्स इक्वल टू 1 अपॉन टॅन एक्स. आणि म्हणून आपल्याला कन्वर्जन करता येईल. याचं रूपांतर जर टॅनमध्ये पाहिजे असेल तर 1 अपॉन टॅन म्हणजेच कॉट अँगल एक्स मायनस वाय. आणि हीच आहे आपली राईट हँड साईड आणि हॅन्स द प्रॉब्लेम. सिंपल सा प्रॉब्लेम. ओके, बघा पुढचा प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट साइन 6x प्लस साइन 4x मायनस साइन 2x इक्वल टू 4 टाइम कॉस x इंटू साइन 2x इंटू कॉस 2x सॉरी कॉस 3x. ओके, फॉर्म्युला दोघांसाठीच आहे. साइन सी प्लस साइन डी 3 अँगलसाठी फॉर्म्युला नाही. मग कोणतेही 2 एकत्र घ्या लेफ्ट हँड साईड. साइन 6x कोणतेही 2 मी एकत्र घेतो, हे 2 एकत्र घेतले मायनस साइन 2x आहे तसंच
याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरणार? बाय साइन सी प्लस साइन डी अँड व्हॉट इज इट इक्वल टू 2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2 वापरला याच्यासाठी फॉर्म्युला. मायनस साइन 2x फॉर्म्युला आहे कोणता? साइन 2 थीटा इक्वल टू 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा. यालाही फॉर्म्युला वापरला. दोघांसाठी पण फॉर्म्युला वापरला 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा. ओके, सिम्प्लिफाय इट विच इज इक्वल टू 2 इंटू साइन ऑफ 6 प्लस 4 10 अपॉन 2 5x इंटू कॉस ऑफ 6 माइनस 4 2x अपॉन 2x माइनस 2 टाइम साइन x कॉस x. एम आय करेक्ट? दोघांनाही कॉमन काय आहे? 2 कॉस x 2 कॉस x. टेक इट आउटसाइड. ब्रॅकेटमध्ये काय राहिला? साइन 5x मायनस साइन x. आता याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरणार माहिती आहे ना आपण? बाय साइन सी मायनस साइन डी. दोघांच्या मध्ये मायनस पहिल्यांदा आलं तर फॉर्म्युला काय आहे? कॉस पहिल्यांदा आहे. ॲडिशन अपॉन 2 इंटू साइन सबट्रॅक्शन अपॉन 2 अँड सिम्प्लिफाय. संपला तुमचा प्रॉब्लेम. this 2 into this 2 4 cos x into cos of 5x plus x 6x upon 2 3x into sine of 5x minus x 5x minus x 4x upon 2 2x and this is your LHS. हीच आपण लिहिण्याची पद्धत आहे. 4 cos x into sin 2x into cos 3x and this is your right hand side आणि hence your problem. बघा बरं काही टिपिकल आहे का? एकदम सिंपल प्रॉब्लेम. बघा प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट sin x minus sin 3x plus sin 5x minus sin 7x upon cos x minus cos 3x minus cos 5x plus cos 7x equal to cot 2x. Okay, we consider left hand side. Formula only for 2 sin c plus sin d or sin c minus sin d. Similarly for cos. So I take first two term combine, middle sign plus sin 5x minus sin 7x upon cos x minus cos 3x plus पॉझिटिव्ह टर्म पहिल्यांदा घेणार मी cos 7x minus cos 5x. एम आय करेक्ट? फक्त काय केलं? ही टर्म पॉझिटिव्ह आहे पहिल्यांदा घेतली मायनस ही टर्म घेतली. आता दोन फॉर्म्युले माझ्याकडे आहे. बाय साइन सी मायनस साइन डी इक्वल टू 2 टाइम साइन मायनस आलं कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. आणि दुसरा फॉर्म्युला आहे कॉस सी मायनस कॉस डी इक्वल टू 2 टाइम कॉस ऑफ ॲडिशन अपॉन 2. सॉरी मायनस आला, मग मायनस आला तर काय आहे? मायनस 2 टाइम साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2. हे दोनच फॉर्म्युले दोनदा वापरायचे आहेत आणि मग तुम्हाला LHS काय मिळेल बघा. 2 टाइम साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 मायनस साइन आलं पहिल्यांदा काय येईल? कॉस येईल इंटू साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2. सिमिलरली प्लस साइन सी माइनस साइन डी 2 टाइम कॉस
5x plus 7x upon 2 into sine of 5x minus 7x upon 2. Am I correct? चला न्यूमरेटर. सिमिलरली फॉर डिनोमिनेटर minus 2 times sine of c plus d upon 2 into sine of c minus d upon 2. Again पुन्हा minus 2 times sine of addition upon 2 into sine of subtraction okay, and that is equal to 2 times cos of x plus 3x 4x upon 2 2x into sine of x minus 3x minus 2x upon 2 minus x plus 2 times cos of 5 plus 7 12 upon 2 6x into sine of 5 minus 7x minus 2x upon 2 minus x whole upon, am I correct? Whole upon, which is equal to minus 2 sine of 2x into sine of minus x minus 2 times sine of 6x into sine of x. But again one condition काय आहे? sine of minus x equal to minus sine x. ओके, मग मायनस कॉमन येईल, हा मायनस पुढे जाईल, इथलाही निगेटिव्ह पुढे जाईल म्हटल्यावर काय होईल? विच इज इक्वल टू minus 2 टाइम cos 2x into sin x minus 2 टाइम cos 6x into sin x upon हा मायनस plus 2 टाइम sin 2x sin x minus 2 टाइम because here no sin 6x into sin x. सगळ्यांना कॉमन काय आहे तो पार्ट आउटसाइड घेऊया. आय फिनिश दिस लास्ट स्टेप. काय कॉमन आहे? 2 कॉमन आहे, sin x कॉमन आहे, दोन्हीकडे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह पण कॉमन घेऊ. ब्रॅकेटमध्ये काय राहील? cos 2x प्लस cos 6x अपॉन इथंही 2 sin x कॉमन इंटू ब्रॅकेट काय माहिती आहे? शिल्लक काय राहिलं? sin 2x मायनस sin 6x 2 sin x कॉमन. व्हॉट इज रिमेनिंग पार्ट? cos 2x प्लस cos 6x अपॉन हा निगेटिव्ह जर मी इथं घेतला म्हणजे डिनॉमिनेटरचे साईन चेंज केले तर निगेटिव्ह काय होईल? पॉझिटिव्ह होईल आणि याचा आन्सर काय येईल? sin 6x मायनस sin 2x. एम आय करेक्ट? काय केला? चेंजिंग साईन ऑफ डिनॉमिनेटर, निगेटिव्ह साईन बिलो घेतला. आला फॉर्म्युला विच इज इक्वल टू cos c प्लस cos d 2 टाइम cos of addition upon 2 2x plus 6x 8x upon 2 4x into cos of 2x minus 6x minus 4x upon 2 minus 2x. sin c minus sin d 2 टाइम मायनस आलं cos पहिल्यांदा 6 plus 2 8 upon 2 4x into sine of 6 minus 2 4 upon 2 2x 2 cos कॅन्सल आणि काय शिल्लक राहिला? कॉसला निगेटिव्हचा इफेक्ट होत नाही. cos 2x अपॉन sin 2x आणि cos अपॉन sin इक्वल टू
कॉट 2x आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं, एकदम छान प्रॉब्लेम आहे, फक्त स्टेप बाय स्टेप सोडवा, येऊन जाईल. सी नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट साइन 18 डिग्री इंटू कॉस 39 डिग्री प्लस साइन 6 डिग्री इंटू कॉस 15 डिग्री इक्वल टू साइन 24 इंटू कॉस 33. दिलेल्यावरनं साइन कॉस आहे, परंतु काहीतरी अडचण आहे. लक्षात येईल ती. साइन 18 डिग्री इंटू कॉस ऑफ 39 डिग्री प्लस साइन 6 डिग्री इंटू कॉस ऑफ 15 डिग्री. काहीतरी कमी आहे. काय आहे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये? यस, 2 टाइम्स आहे. मग आहे का 2? मग 2ने मल्टिपल केला. साइन 18 डिग्री इंटू कॉस 39 डिग्री प्लस 2 टाइम साइन 6 डिग्री इंटू कॉस ऑफ 15 डिग्री अपॉन 2. का 2 नव्हता फॉर्म्युल्यामध्ये आपल्या, सो ॲडजस्ट टू मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय 2. आता आले 2 फॉर्म्युले. 2 टाइम साइन ए कॉस बी, 2 टाइम साइन ए कॉस बी. कसला फॉर्म्युला आहे? बाय 2 टाइम साइन ए कॉस बी. प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्टचं रूपांतर बेरीज किंवा वजाबाकीमध्ये करायचं असेल तर काय करतो आपण? साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. हा एकच फॉर्म्युला दोनदा वापरायचा आहे. अँड दॅट इज इक्वल टू साइन ए म्हणजे 18 प्लस बी 39 डिग्री प्लस साइन ए मायनस बी. हा झाला पहिल्यासाठी फॉर्म्युला. सिमिलरली प्लस साइन ए प्लस बी 6 प्लस 15 प्लस साइन ए मायनस बी. हा पुढचा फॉर्म्युला. सिमिलरली हा 2 आहे तसाच वापरला फॉर्म्युला. आता बघा सिम्प्लिफिकेशन. विच इज 1/2 कॉमन. कोणता? हा डिनॉमिनेटरचा. साइन ऑफ 18 प्लस 39 9 प्लस 8 17. ओके, 57 डिग्री. एम आय करेक्ट? 9 8 17 कॅरी 1 3 आणि 4 आणि 5 प्लस साइन ऑफ मायनस ए. किती? मोठ्यातनं लहान गेला. मायनस 21 डिग्री प्लस साइन ऑफ 16 प्लस 15 21 डिग्री प्लस साइन ऑफ 6 मायनस 15. ओके, 6 मायनस 15 किती? मायनस 9 डिग्री. 9 आणि 6 15. एम आय करेक्ट? मोठ्यातनं लहान गेला. आता साईनला निगेटिव्ह आला तर आपण बाहेर घेतो, म्हणजेच काय होईल? विच इज इक्वल टू, मी वरती घेतो, विच इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट साइन ऑफ 57 डिग्री. साईनला निगेटिव्ह आला, निगेटिव्ह आउटसाईड, मायनस साइन ऑफ 21 डिग्री प्लस साइन ऑफ 21 डिग्री मायनस साइन ऑफ 9 डिग्री. प्लस मायनस कॅन्सल झाले. काय राहिलं? विच इज इक्वल टू 1/2 ऑफ साइन ऑफ 57 डिग्री मायनस साइन ऑफ 9 डिग्री. एम आय करेक्ट? साइन सी मायनस साइन डी. फॉर्म्युला साइन सी मायनस साइन डी 2 टाइम कॉस ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2. हा 2 कॅन्सल. बघा उरलेलं काय येतं ते. विच इज इक्वल टू कॉस ऑफ 57 प्लस 9 9 प्लस 7 16. एम आय करेक्ट? 66 अपॉन 2 33 डिग्री इंटू कॉस ऑफ 57 मायनस 9 किती? 48 अपॉन 2
24 degree and which is equal to right hand side of our problem. Simple problem. Okay. See the problem. Prove that sine 20 degree into sine 40 degree into sine 60 degree into sine 80 degree equal to 3 upon 60. Yes, you know one value which is sine 60. Okay, but take LHS which is equal to sine 20 degree into sine 40 degree into sine 60 root 3 by 2 into sine 80 degree. ओके, जी किंमत माहिती आहे ती पुढे घेऊया. रूट 3 by 2 इंटू साइन 20 इंटू साइन 40 इंटू साइन 80. फॉर्म्युला नाही, फॉर्म्युल्याला 2 टाइम लागतो, मग ॲडजस्ट 2 and that is equal to multiply and divide by 2. मग 2 ने मल्टिपल केला पण दोनच जण घ्या. साइन 20 इंटू साइन 40 मल्टिपल and divide by 2 into sin 80 as it is. Am I correct? Multiple आणि divide by केला मग रूट 3 2 into 2 4 आणि याच्यासाठी फॉर्म्युला आहे 2 टाइम्स साइन ए साइन बी. आठवतो कुणासाठी फॉर्म्युला आहे? मायनस साठी फॉर्म्युला आहे. मग -2 ॲडजस्ट करा. आता तुमचा फॉर्म्युला येईल. काय केला माहिती आहे ना, फॉर्म्युला जो आहे तो कशासाठी आहे? कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी इक्वल टू -2 टाइम साइन ए साइन बी. म्हणून साठी आपण कॉस ऑफ ए प्लस बी इंटू इंटू नाही आहे, पुढचं साइन काय आहे? मायनस कॉस ऑफ ए मायनस बी 20 minus 40. Am I correct? Cos a plus b cos a minus b equal to -2 time sin a cos b. Am I correct? Sin a sin b नुसार हा फॉर्म्युला इंटू sin 80 ॲज इट इज. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. संपला. विच इज इक्वल टू बघा आता विच इज इक्वल टू मायनस रूट 3 अपॉन 4 इंटू ब्रॅकेट कॉस 60 मायनस कॉस ऑफ -20 इंटू साइन ऑफ 80. एम आय करेक्ट? कॉस 60 ची किंमत तुम्हाला माहिती आहे. कॉस 60 किती आहे? 1/2 इंटू साइन 18 डिग्री. एम आय करेक्ट? मायनस कॉसला निगेटिव्हचा इफेक्ट होत नाही म्हणजे हा पॉझिटिव्ह होऊन जाईल इंटू बाहेरच्याने मल्टिपल केलं साइन 80. अप टिल एनी प्रॉब्लेम? पुन्हा मल्टिपल अँड हा 2 कॉमन घ्या म्हणजेच काय होईल? -√3 अपॉन 4 आणि हा 2 बाहेर घेतल्यावर काय होईल? 8 किंवा पुन्हा मल्टिपल अँड डिवाइड बाय 2. मल्टिपल अँड डिवाइड बाय 2 केलं तर इथलं 2 कट होईल. काय राहील? साइन 80 डिग्री -2 टाइम कॉस 20 इंटू साइन 80 डिग्री. ओके, देन इक्वल टू बघा हा निगेटिव्ह, जर हा निगेटिव्ह साइन आतमध्ये घेतला तर काय होईल? √3 अपॉन 8. हा मायनसचा हा प्लस होईल. ओके, हा मायनस होईल हा प्लस होईल. 2 टाइम कॉस 20 इंटू साइन 80 मायनस साइन 80. एम आय करेक्ट? इथपर्यंत काही शंका? ओके, याच्या पुढे बघा काय केला? टेकिंग निगेटिव्ह इनसाइड. म्हणून हा निगेटिव्ह किंवा यातून निगेटिव्ह बाहेर घ्या, टर्म इंटरचेंज होईल. 2 टाइम पुन्हा फॉर्म्युला 2 टाइम कॉस ए साइन बी
2 टाइम कॉस ए साइन बी इक्वल टू काय फॉर्म्युला बघा. 2 टाइम कॉस ए साइन बी म्हटल्यावर साइन ए प्लस बी 20 प्लस 80 100 मायनस का कॉस पहिल्यांदा आहे म्हणून मायनस साइन 20 मायनस 80 20 मायनस 80 मायनस 60 मायनस साइन 80 ॲज इट इज. हा काय आहे फॉर्म्युला आहे कुणाचा साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बीचा हा फॉर्म्युला आहे. ओके दॅट इज इक्वल टू √3/8 साइन 100 आपल्याकडे नाही आहे मग 100 मला कसा लिहिता येईल माहिती आहे साइन ऑफ 180 मायनस 80 म्हणजेच 100. हा साईनला निगेटिव्ह बाहेर येतो म्हटल्यावर काय होईल प्लस साइन 60 आणि हा साइन 80 शेवटचा आहे तसाच. ओके 180 मायनस क्वाड्रंट सेकंड आहे सेकंडमध्ये साइन आहे तसंच असतो चेंज होत नाही म्हणजेच काय होईल √3/8 इंटू साइन ऑफ 100 का सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे 180 मायनस 80 साइन थीटा म्हणजेच 80 प्लस साइन 60 अगेन √3/2 मायनस साइन 80 आहे तसाच प्लस साइन 80 मायनस साइन 80 कॅन्सल्ड अँड दिस इज युअर आन्सर. √3 इंटू √3 3 8 इंटू 2 16 आणि हीच आहे आपली राईट हँड साईड. बघा पुन्हा प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे. मी पहिल्यांदा साइन 60ची किंमत टाकली √3/2 मग √3/2 पुढे घेतला √3/2 इंटू साइन 20 इंटू साइन 40 इंटू साइन 80 √3/2 पुढे घेतल्यानंतर मल्टिपल आणि डिवाइड बाय -2 का फॉर्म्युला -2 टाइम साइन ए साइन बी साठी आहे म्हणून -2 ने केला √3 -4 आउटसाइड इंटू साइन हा काय आहे कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी मग कॉस 20 प्लस 40 60 मायनस कॉस 20 मायनस 40 20 मायनस 40 मायनस 20 हा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला वापरला -2 टाइम साइन ए साइन बी इक्वल टू फॉर्म्युला आहे कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरला. कॉस 60 1 आणि बाहेरच्याने मध्ये गुणलं प्रत्येकाला कॉसला निगेटिव्हचा इफेक्ट होत नाही पॉझिटिव्ह झाला आणि याने गुणला प्रत्येकाला गुणला झालं. त्यातला आता पुन्हा मल्टिपल आणि डिवाइड बाय 2 केला. इथं काय केला मल्टिप्लाय काय केला मी मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 2ने मल्टिपल आणि डिवाइड केला मग 2ने मल्टिपल केलं इथला 2 कॅन्सल होईल इथं 2 येईल आणि इथं 2ने मल्टिपल केल्यावर 8 झाला. नंतर हा निगेटिव्हमध्ये घेतला इंटरचेंज केला आणि याला पुन्हा फॉर्म्युला वापरला 2 टाइम कॉस ए साइन बी इक्वल टू साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी 100 आला 100चं रूपांतर 180 मायनस 80 केलं आणि 180ला चेंज होत नाही फक्त क्वाड्रंटनुसार चिन्ह बदलतो. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे म्हणून साइन 80 साइन 60ची किंमत तुम्हाला माहिती आहे हा मायनस आहे तसाच दोन्ही प्लस मायनस कट होतील राहील साइन 60 त्याची किंमत आहे √3/2 व √3 इंटू √3 3/2 16 आणि हेन्स आवर प्रॉब्लेम आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके बाय.